उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन. विविध प्रक्रिया व अभिक्रियांमध्ये उष्णतेचे आदानप्रदान होते. त्यावरून प्रक्रिया व अभिक्रियांचे दोन प्रकार पडतात, ते म्हणजे उष्माग्राही व उष्मादायी. प्रथम उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया पाहू. उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया, एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस. 1. बर्फ वितळणे. 2. पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे. हे भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता वापरली जाते, त्यामुळे ह्या उष्माग्राही प्रक्रिया आहेत. याउलट पाण्यापासून बर्फ तयार होणे. सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे. हे भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जाते, त्यामुळे ह्या उष्मादायी प्रक्रिया आहेत. संहत सल्फ्युरिक आम्लाचे पाण्याने विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर फेकली जाते, त्यामुळे संहत सल्फ्युरिक आम्लात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो. हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काचपात्रात घेऊन त्यात थोडे सल्फ्युरिक ॲसिड ओतून ढवळतात, म्हणजे एका क्षणी थोडीच उष्णता बाहेर टाकली जाते. उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया करणे. करून पहा. साहित्य: प्लॅस्टिकच्या 2 बाटल्या, मोजपात्र, तापमापी इत्यादी. रासायनिक पदार्थ: पोटॅशियम नायट्रेट, सोडियम हायड्रॉक्साईड, पाणी इत्यादी. सोडियम हायड्रॉक्साईड दाहक असल्याने शिक्षकांच्या उपस्थितीत काळजीपूर्वक हाताळा. कृती: प्लॅस्टिकच्या 2 बाटल्यांमध्ये प्रत्येकी 100 ml पाणी घ्या. प्लॅस्टिक हे उष्णतारोधक असल्यामुळे उष्णतेचा ऱ्हास टाळता येतो. बाटल्यातील पाण्याच्या तापमानाची नोंद करा. एका बाटलीत 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट KNO3 घाला. बाटली चांगली हलवा. तयार झालेल्या द्रावणाच्या तापमानाची नोंद करा. दुसऱ्या बाटलीत 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड NaOH घाला. बाटली चांगल्या प्रकारे हलवा. तापमानाची नोंद करा. पहिल्या बाटलीत पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे ही प्रक्रिया घडली, तर दुसऱ्या बाटलीत सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळण्याची प्रक्रिया घडली. तुमच्या निरीक्षणानुसार यातील कोणती प्रक्रिया उष्मादायी व कोणती प्रक्रिया उष्माग्राही आहे? KNO3 विरघळण्याची प्रक्रिया घडून येताना परिसरातील उष्णता शोषली जाते, त्यामुळे द्रावण तयार होताना त्याचे तापमान कमी होते. ज्या प्रक्रियेमध्ये बाहेरची उष्णता शोषली जाते त्या प्रक्रियेला उष्माग्राही प्रक्रिया म्हणतात. जेव्हा स्थायू रूपातील NaOH पाण्यात विरघळले तेव्हा उष्णता बाहेर टाकली गेली व त्याच्या तापमानात वाढ झाली. ज्या प्रक्रियांमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते त्या प्रक्रियांना उष्मादायी प्रक्रिया असे म्हणतात. उष्माग्राही व उष्मादायी अभिक्रिया. रासायनिक अभिक्रियांमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते. त्यानुसार काही रासायनिक अभिक्रिया उष्मादायी असतात तर काही उष्माग्राही असतात. उष्मादायी रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते, तर उष्माग्राही अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होताना परिसरातून उष्णता शोषली जाते किंवा बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते. उदाहरणार्थ, CaCO3 सॉलिड अधिक उष्णता, यातून आपल्याला मिळते CaO सॉलिड अधिक कार्बन डायऑक्साइड गॅस. उष्माग्राही अभिक्रिया: CaO सॉलिड अधिक H2O लिक्विड, यातून आपल्याला मिळते CaOH2 ॲक्वियस अधिक उष्णता. ही उष्मादायी अभिक्रिया आहे. जरा डोके चालवा. 1. विरघळण्याची प्रक्रिया
व रासायनिक अभिक्रिया यात फरक काय? उत्तर: विरघळण्याच्या प्रक्रियेमध्ये नवीन पदार्थ तयार होईलच असे नाही, मात्र रासायनिक प्रक्रियेमध्ये नेहमीच नवीन पदार्थ तयार होतो. 2. द्रावकामध्ये द्राव्य विरघळल्यावर नवीन पदार्थ बनतो का? द्रावकामध्ये द्राव्य विरघळल्यावर नवीन पदार्थ बनेलच असे निश्चित नसते.